सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे। भोसलेवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालाय। भोसलेच्या घरातून वन विभागानं प्राण्याचं वालेलं मांस जप्त केलं होतं, तर त्याच्या घरातून 600 ग्रॅम सुका गांजाही जप्त करण्यात आला होता। वन विभागानं या प्रकरणी कारवाई केली होती आणि त्यानंतर आता त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय। मागील 15 ते 20 दिवसात शिरूर कासार पोलीस ठाण्यात सतीश भोसले विरोधात तिसरा गुन्हा दाखल झालाय। महत्वाची बातमी आहे, सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळते। भोसले विरोधात एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। भोसलेच्या घरात प्राण्यांचं मांस आढळलं होतं। 600 ग्रॅम सुका गांजाही वन विभागानं जप्त केला होता आणि सगळ्या पार्श्वभूमीवर आता भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मागील 15 ते 20 दिवसात शिरूर कासार पोलीस ठाण्यात सतीश भोसले विरोधात तिसरा गुन्हा दाखल झालाय। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आहेत। स्वानंद, सतीश भोसले विरोधात तिसरा गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय, काय अधिक माहिती या संदर्भात? दीपाली, 8 मार्च रोजी जो सतीश भोसलेच्या घरी वन विभागाने धाड टाकली होती, या धाडीत वाळलेल्या मांसाबरोबर गांजा देखील सापडला होता। 600 ग्राम गांजा होता आणि साधारण याची किंमत 7,200 रुपये होती। हे जरी असलं तरी काल रात्री उशिरा एनडीपीएस कायद्याअंतर्गत जो आहे तो गुन्हा आता दाखल करण्यात आलेला आहे। आधी वाघ नावाच्या व्यक्तीला मारहाण, त्यानंतर ढाकणे पिता पुत्राला मारहाण आणि आता एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे जो आहे तो खोक्या भोसलेची अडचण आता वाढलेली आहे। आणि त्यातच आपण बघितलं तर आज त्याचं अटकपूर्व जामिनावर अर्जावर सुनावणी देखील आज होणार आहे आणि त्याच अनुषंगाने बघितलं तर त्याच्या अडचणीत वाढ झालेली नक्कीच म्हणता येईल। आता नेमकं आज कोर्टात काय सुनावणी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल। दीपाली, नक्कीच धन्यवाद स्वानंद, आपण दिलेली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।